जय हिंद. आर्यनंदी नमोस्तुते या ऑडिओ व्हिडिओ विशेषांकाचं प्रकाशन आज आर्यनंदी महाराजांच्या 108व्या जन्मजयंती निमित्त होत आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. सैतवाल संस्था ही अशी संस्था आहे की या अंकाचं प्रथमच पूर्ण सकल जैन समाजामध्ये प्रकाशन होत आहे. पंडित अरविंदजी मुखेडकर हे रचनाकार आहेत, संपादक आहेत आणि या संस्थेनं जेव्हापासून कला व सांस्कृतिक विभाग स्थापन केला व त्याचे प्रमुख पंडित अरविंदजी यांना केलं, तेव्हापासून हा विभाग सतत काही ना काही करत आहे आणि समाजाला एक आनंद, नवी दिशा देण्याचं काम कार्य करत आहे. आर्यनंदी महाराजांची माहिती सर्वांनाच आहे. त्यांना तीर्थरक्षक शिरोमणी असं म्हटलं जातं आहे. 1981 साली त्यांचे गुरु आचार्य समंतभद्री महाराजांनी त्यांना सांगितलं की तीर्थरक्षा कमिटी आहे आणि त्यांच्याकडे फंड नाही आहेत, अनेक कोर्ट केसेस आहेत. त्यावेळेस त्यांनी आजीवन साखर आणि तुपाचा त्याग करून सुमारे 1.25 लाख किलोमीटर फिरून ₹1, ₹2 त्यावेळेसही महत्त्वाचे होते. अशा परिस्थितीत 1 कोटीचा त्यांनी फंड तीर्थरक्षा कमिटीसाठी जमा केला. त्याची आजच्या काळामध्ये किंमत सुमारे ₹50 कोटी आहे. दुसरं त्यांनी महत्त्वाचं काम केलं, चोपडा कुंडाची निर्मिती. सम्य शिखरला ज्यावेळेस आपण पहाड वंदना करतो त्यावेळेस एकही दिगंबर जिन मंदिराचं आपल्याला दर्शन होत नाही किंवा मूर्तीचं दर्शन होत नाही. अशा परिस्थितीत तिथल्या सरकारशी त्यांनी झगडून म्हणा, आंदोलन करून म्हणा, उपोषण करून म्हणा, चोपडा कुंडाची निर्मिती केली आणि आता आपल्याला 9 किलोमीटर गेल्यानंतर तिथे दर्शन होतं आणि आपल्या एक यात्रेला एक सुंदर सुरुवात अशी होते. हा जैन समाज जो की बराचसा मिथ्यात्ववादी होता आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी ते मिथ्यात्व दूर करण्यासाठी अतोनात कष्ट केले आणि ज्यांना आहाराची देण्याची काही प्रथा माहीत नव्हती किंवा त्यांच्याकडे काही साधन नव्हतं, सुविधा नव्हत्या, अशा परिस्थितीत त्यांनी जे आहे ते म्हणजे भाकरी, ठेचा अशा पद्धतीने आहार घेतला. परंतु त्यांच्या मनात एक तळमळ होते. फार कमी गुरु असतात की ज्यांना सामाजिक काम करण्याचं आहे, समाज आपला सुधारण्याचं काम आहे. अशा परिस्थितीत त्यांनी ते पूर्णपणे केलं, झोकून देऊन केलं आणि आपलं त्यांनी संलग्नापूर्वक समाधी नवागड येथे घेतली. मी त्यांना वंदन करतो, या अंकात शुभेच्छा देतो. जय जिनेंद्र. सर्व साधर्मी श्रावक श्राविकांनो, सप्रेम सप्रेम जय जिनेंद्र. आर्यनंदी नमोस्तुते हा अर्ध्या पाऊण तासाचा एक एव्ही विशेषांक आपण प्रयोग म्हणून काढून पाहू असा विचार मनात आला होता. विषयात थोडंसं खोल उतरून पाहिलं तर आणखीन खोलवरचे माणिक मोती दिसू लागले. त्यामुळं विषयाकडे आकर्षित झालो. अभ्यास होऊ लागला व आचार्य आर्यनंदी मुनिराजांच्या गुणाचे, प्रेमळतेचे, कर्तव्यशीलतेचे व एकूण त्यांच्या आगाध महतीचे पैलू कळू लागले आणि त्यातच माझं मन रंगलं असं झालं. महाराजांचा गाढा अभ्यास असलेल्या तथा त्यांचा सहवास लाभलेल्या काही जैन विद्वत गणाशी संपर्क केला. सुयोगानं त्यांनी आपापल्या विषयातून आचार्यश्रींच्या साधारण श्रावकासाठी अत्यंत माहितीपूर्ण व आचरणीय अशा सद्गुणांवर भाष्य देण्याचं आश्वासन दिलं. अहो, पाऊण तासाच्या ठिकाणी 3 तासांची सामुग्री जमा झाली. ही ज्ञानसंपदा सुयोग्य आरेखित करून वरिष्ठांकडे सादर केली. कला व संस्कृती विभागाचे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याचे मुख्य कारण माझ्यावर वरिष्ठांनी दाखवलेला पूर्ण आत्मविश्वास व माझ्या योजनाबद्धतेस मिळणारे स्वातंत्र्य हे होत व हीच माझी ऊर्जा आहे. संपूर्ण वर्किंग टीमनं यथासमय योगदान दिलेलं आहे. वेळोवेळी सर्वांचा यथायोग्य नामोल्लेख स्क्रोलिंग टायटलमधून करण्यात आलेला आहे. सर्व विद्वानांनी आपापल्या शैलीतून प्रकटीकरण केल्यानं अंकाला वैविध्य प्राप्त झालेलं आहे. संपादकीय कामगिरी करताना माझे वारंवार वाचन होत गेले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत राहिली. एक उमज मिळाल्यामुळे मला गोडी येऊ लागली. आर्यनंदी या झऱ्याजवळ मी आलो. बंधू भगिनींनो, तुम्हीही या
व तुम्हीही आर्यनंदीमय व्हा. खरेच तुम्हाला आपलं जीवन यशस्वी आनंदमयी होण्यासाठी आर्यनंदी नमोस्तुते हा झरा आर्यनंदी शुद्धजल सरोवरापर्यंत नेईल ही अपेक्षा. आपला नम्र पंडित अरविंद मुखेडकर, रचनाकार व संपादक, तसेच कला व संस्कृती विभाग प्रमुख, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, भारत. धन्यवाद. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आर्यनंदी नमोस्तुतेच्या पहिल्या व्हॉल्यूमच्या आरंभास प्रस्तुत आहेत नृत्य प्रभाकर विक्रांत वायकोस. या सैतवाल पुत्रानं नृत्य विश्वात आपलं करिअर घडवताना शून्यातून आपली कलाश्री अकॅडमी ही टोले जंग नृत्य शिक्षण संस्था सुरू केली. ठाम निर्णय, विषयातील कुशलता व दूरदृष्टी या त्यांच्या गुणांमुळे 92 साली रुजवण झालेला कलाश्री वृक्ष आज 300हून अधिक नृत्य साधकांना शिक्षण देतो आहे. वायकोसना ही प्रेरणा त्यांच्या आईनं दिलेली आहे. गुणशाली विद्यार्थी निर्माण करणे या त्यांच्या कटाक्षात त्यांची शिस्तबद्ध शिक्षण पद्धती बरीच चर्चिली जाते. स्थानिक, राष्ट्रीय तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे धनी असलेले विक्रांत वायकोस यांनी वेळोवेळी आपली कलासेवा समाजासाठी निस्वार्थपणे समर्पित केलेली आहे. आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील आर्यनंदी स्तवनावरील भरतनाट्यम आविष्कार प्रस्तुत करतायत. तो आपण अनुभवूया. ज्याचे गायक रवींद्र साठे, लेखक डॉक्टर दिलीप इंगोले व संगीतकार आहेत पंडित अरविंद मुखेडकर. स्वागत विक्रांतजी. कृष्णासुतो लक्ष्मणपुत्र कोय श्रीशङ्करो धैर्यश्वरो मुनीशा प्रज्ञायुत पञ्चमहाव्रतस्थः स आर्यनन्दी गुरुराजधन्यः. मुनीश्वरो मुक्तिपथोपदेष्टा जनैश्च सम्मोहयति स्ववाचा समन्तभद्रेण च दीक्षितो यः स आर्यनन्दी गुरुराजधन्यः. रूपं मनोज्ञं तनुकोमलं च तथापि यः शान्तसुधीरवीरः चिदात्मतते सततैर्विलीनः स आर्यनन्दी गुरुराजधन्यः. पुष्पाञ्जलि पादयुगे पयामि
वाचे शुभाशीर्वचे मुनीशाः प्राप्नोति सकलं समाधिमरणं स आर्यनन्दी गुरुराजधन्यः जय जिनेंद्र. आर्यनंदी नमोस्तुतेच्या या संस्करणात आपण धर्मालंकार पंडित संजयजी गोपलकर कोल्हापूर निवासी यांना ऐकूया. ज्ञानी विरागी कुलातला जन्म, लहानपणापासून संस्कार व स्वाध्याय यातून वैराग्याचे अंकुर वाढू लागले, म्हणून आजीवन ब्रह्मचर्य व्रत आपण धारण केलेत. समाजातील ज्ञानांधकार मिटावा म्हणून धर्मप्रभावना व ज्ञानदानाचं कार्य आपण निरंतर करता आहात. आपली एकूण ग्रंथसंपदा ही विशाल काय आहे. अनेक साधू साध्वी आणि श्रावक श्राविकांच्या सल्लेखनेमध्ये आपण व्यवहार कुशलता, निर्विचिकित्सा यामधील भावनांसहित बोलण्याची जबाबदारी सुयोग्य पार पाडता. गुणरत्नाकर, धर्मभूषण, समाजभूषण, कर्मयोगी अशा अनेक उपाधींनी आपणास उच्चतम अधिष्ठानानं गौरवलेलं आहे. आर्यनंदी नमोस्तुतेसाठी आज आपल्या वाणीतून आपण आर्यनंदी एक जागरूक साधू याविषयी बोलता आहात. कोणत्याही धर्मात देवशास्त्र गुरुला सर्वात अधिक महत्त्वाचे स्थान असते. देव सर्वोच्च स्थानावर विराजमान असतो. त्या देवाची वाणी अथवा उपदेश हा जेव्हा शब्दबद्ध होतो तेव्हा त्याला शास्त्र असे संबोधले जाते. शास्त्रात जे काही लिहिले आहे ते स्वतः समजून घेऊन त्यानुसार जे आचरण करतात, स्वतःला समर्पित करतात व त्या शास्त्रातील उपदेशाचा सर्वत्र प्रचार करतात, ते साधू गुरु या संज्ञेला प्राप्त होतात. देवानंतर शास्त्र आणि शास्त्रानंतर गुरु हे पूज्यतेला प्राप्त झालेले असतात. कोणत्याही समाजाचा सर्वाधिक संबंध हा गुरुशीच येत असतो. गुरु हेच परमात्म्याची ओळख करून देणारे भक्त आणि परमात्म्यातील माध्यस्थ असतात. वर्तमान युगात अनेक गुरुमहात्म्या आणि धर्मासाठी आणि आत्मकल्याणासाठी आपले जीवन सार्थकी लावले. गुरु गौतम गंधरापासून अनेक गुरूंची नामावली आपल्याला सांगता येईल. त्या त्या काळात असणारे गुरु आपले सत्कार्य करत राहिले, धर्मप्रभावना होत राहिली. अशा या नामावलीत जैन समाजाच्या हृदयावर कोरले गेलेले एक नाव आहे, ते म्हणजे तीर्थरक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदीजी महाराज होय. गृहस्थाश्रमापासूनच धर्मपालन करणारे महाराज हे आदर्शवत होते. आपल्या प्रत्येक कार्यात त्यांची सजगता होती. साऱ्या भारतात अनेक ठिकाणी विखुरली गेलेली जिनमंदिरे ही जैन समाजाची अस्मिता होती. काही ठिकाणी जीर्ण झालेली जिनमंदिरे जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत होती, तर काही जैन क्षेत्रे आपल्या विकासाची आस लावून त्याच्या पूर्ततेची वाट पाहत होती. अनास्थेमुळे अशा जिनमंदिरांची कीर्ती म्लान झाली होती. याची जाणीव आचार्य आर्यनंदी महाराजांना झाली. त्यांनी हे नक्की ताडले होते की धर्मक्षेत्रे, जिनमंदिरे सुरक्षित राहिली तरच धर्म टिकेल, जैन समाज टिकेल. म्हणूनच सर्वत्र विहार करून महाराजांनी मोठा निधी समृद्ध केला. महाराजांचे हे ऋण समाज कधीही विसरणार नाही. लहान बालकांच्या धर्मशिक्षणासाठी पूज्य महाराज अतिशय जागरूक होते. बालमनावर धर्मसंस्कार झाले तर ती मुलेच पुढे धर्मरक्षण करतील हे जाणून पाठशाळा संबंधी महाराजांनी कार्य केले. त्यांचे ते कार्य पुढे त्यांचे सुशिष्य जयभद्र महाराजांनी महत्प्रयासाने चालवले. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आज मराठवाड्यात शतकाहून अधिक प्रमाणात
आचार्य आरंदी नामकरणाच्या पाठशालांचा विस्तार झालेला पाहायला मिळतो. पूज्य महाराज सर्वाशी वात्सल्याने प्रेमपूर्वक व्यवहार करत असत. त्यामुळेच विविध धर्मातील साधुसंतांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. वर्तमानात काम केल्यामुळे समाजाचे भविष्य सुधारेल हे महाराज सतत ओळखून होते. त्यामुळेच ते नेहमी दूरदृष्टीने समाजात कार्य करत असत. आपल्या मोत्यासमान टपोऱ्या अक्षरात पत्र लिहून त्यांनी अनेकांना उपदेश केला आणि त्यांचे जीवनमान सुधारले. महाराज गुणपारखी होते. त्यामुळे समाजातील अनेक नररत्ने ओळखून शोधून त्यांनी त्या नररत्नांना समाजसेवेच्या कार्याला जोडले. माणसांची मने जिंकणारा साधू म्हणूनही आनंदी महाराज प्रसिद्ध होते. आपले साधुत्वाचे कृतिकर्म पूर्ण करून राहिलेला वेळ ते समाज सुधारण्याच्या चिंतनात आणि प्रक्रियेत घालवत असत. वाचक श्रोते हो, आचार्य आरण्यंदी महाराजांची ओळख त्यांच्या रंगीत चित्रापुरती न राहता त्यांच्या चारित्र्यापर्यंत सखोल झाली पाहिजे. तरच पूज्य महाराज समाजातील प्रत्येकाला समजतील. त्याचा प्रत्यय म्हणून कदाचित अजून काही आर्यनंदी तयार होतील. आर्थिक आणि धार्मिक दृष्टीने दुर्बल असलेल्या सैतवाळ समाजाचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न पहिल्यांदा आचार्य आरण्यंदी महाराजांनी पाहिले. पुढे त्या दृष्टीने त्यांनी खूप परिश्रम घेतले. सैतवाल समाजाचा धार्मिक विकास व्हावा म्हणून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले. त्यातून धार्मिक दृष्टीने सैतवाल समाज सुधारत गेला. इतरांच्या बरोबरीने धर्मकार्य करू लागला. महाराजांच्या प्रयत्नाने आर्थिक साक्षरता वाढत गेली आणि आज समाजातील सर्व घटकांच्या बरोबरीने हा समाज कार्य करतानाही दिसून येत आहे. संपूर्ण सैतवाळ समाजाच्या सर्वांगीण विकासात महाराजांची कार्यप्रेरणा महत्त्वपूर्ण राहिली आहे. आपल्या समाजात धार्मिक ओढ वाढत गेली. त्यागी वृत्तींची संख्याही वाढत गेली. या सर्वाचे श्रेय आचार्य आरण्यंदी महाराजांनाच द्यावे लागेल. वात्सल्याने सर्वांची मने जिंकून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अजातशत्रू, विकासदृष्टी असणारे, सतत जागरूक असणारे आचार्य आरण्यंदी महाराज यांचे लौकिक कार्य सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखेच आहे. त्या परमात्मपदाच्या वाटेवर असणाऱ्या आरण्यंदी महाराजांच्या चरणी माझा कोटी कोटी नमस्कार. आता आमंत्रित करीत आहोत एक असामान्य व्यक्तिमत्व, डॉक्टर कल्याण गंगवाल यांना. बंधुभगिनींनो, आपल्या नेणत्या वयापासूनच संस्कार, संवेदनशीलता व कुशाग्रता या गुणांची प्राप्ती असणारे डॉक्टर कल्याणजी गंगवाल यांनी आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर त्यांनी लक्षावधी रुग्णांवर आईच्या मायेनं उपचार केले आणि याही पुढे जाऊन डॉक्टरांनी समाजाला शाकाहार, व्यसनमुक्ती आणि सदाचाराचा दिव्य मार्ग दाखवला. सदाचार हा भारतीय तत्त्वज्ञानाचा आत्मा आहे. जास्तीत जास्त लोकांना त्यांनी या विचारधाग्यात गुंफलं. प्राणीहत्याविरोध व व्यसनमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची दखल देशविदेशात घेतली गेलेली आहे. पर्यायानं मोठी जागृती घडली. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांनी सन्मानित असणारे डॉक्टर गंगवाल यांची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 93,550 लोकांनी त्यांना शाकाहारी होण्याचं वचन दिल्याची नोंद आहे. महावीरांचे तत्त्वज्ञान व जैन मुनींच्या उपदेशाचा पगडा असणाऱ्या डॉक्टरांना वात्सल्यमूर्ती आर्यनंदी महाराजांकडून मिळालेली प्रेरणा त्यांच्या ध्येयात कशी वरदान ठरली, तसेच त्यांच्या आत्मसाधनेविषयी आपल्या चैतन्यमयी शब्दातून उद्बोधित करतायत विद्वतरत्न डॉक्टर कल्याण गंगवाल सर. मैं डॉक्टर कल्याण गंगवाल पूना से हूँ. पूना के KM हॉस्पिटल और पूना हॉस्पिटल में कंसल्टेंट फिजिशियन हूँ और पिछले 50 साल से मेडिकल प्रैक्टिस में रत हूँ. आचार्य आर्यनंदी महाराज
शांति सागर महाराज के परंपरा के महान आचार्य हुए। उनके प्रति मुझे बचपन से ही लगाव था, क्योंकि मेरी उम्र अभी 79 साल की है। गुरुदेव की मुलाकात कई बार हुई, फिर वो कुंभोज बाहुबली हो, फलटन बारामती हो, कोपरगांव हो या सम्मेद शिखर हो या विहार में हो, मैं बार बार उनके दर्शन को जाता था, क्योंकि उनके दर्शन से मुझे मेरे कार्य में प्रेरणा मिलती थी। क्योंकि पिछले 50 साल से मैं जीव दया, शाकाहार, अहिंसा, जैन जीवन शैली के प्रचार प्रसार में लगा हुआ हूँ। गुरुदेव के प्रति विशेष लगाव इसलिए रहा कि गुरुदेव पशु बलि रोकने के लिए बहुत कार्यरत थे। अहिंसा का प्रचार, अजैन लोगों में शाकाहार का प्रचार वो करते थे। मुझे वो दिन भी याद है जब मैं बिहार में उनसे मिला था। उनका विहार चला था, औरंगाबाद से वो सम्मेद शिखर तक चल रहे थे और औरंगाबाद के सुश्रावक हीराचंद जी कासलीवाल संघपति के रूप में थे। प्रवास में उन्होंने गांव-गांव में अहिंसा का प्रचार किया, अजैन लोगों में धर्म की जागृति की और जैन समाज को एक अच्छे मार्ग पर लाने की कोशिश की। गुरुदेव का कार्य सचमुच महान था। पर्टिकुलरली पाठशालाओं के बारे में वो बहुत कार्यरत थे और आने वाली युवा पीढ़ी को धर्म की शिक्षा देने के लिए पाठशाला कितनी महत्वपूर्ण होती है, ये उन्होंने अपने आचार्य समंतभद्र महाराज के प्रेरणा से समाज को दिखाया। वो दिन भी मुझे याद है जब आर्यानंदी महाराज सम्मेद शिखर में थे और एक क्रांतिकारी काम उन्होंने करके दिखाया। सम्मेद शिखर के पहाड़ के ऊपर एक भी दिगंबर मूर्ति नहीं थी, मगर चोपड़ा कुंड की स्थापन करके वहां दिगंबर मूर्ति स्थापित कर दी, जो आज एक ही मूर्ति है जो पहाड़ पे हम दर्शन कर सकते हैं, दिगंबर मूर्ति का। कहने का मतलब है आर्यानंदी महाराज ने अपने पूरे 90 साल की उम्र में धर्म का बहुत बड़ा प्रसार किया, आत्म साधना की और साथ साथ में समाज के उपयोगी बहुत कुछ कार्य किए। उनकी अंतिम समाधि नियम संलेखना के पूर्व नेमगिरी में हुई, मगर मुझे ये कहने में बहुत गर्व होता है कि ऐसे आचार्य जो समाज की दृष्टि रखते हैं बहुत ही विरला रहे। उन्होंने अपने गुरु समंतभद्र महाराज का जो संदेश था कि अपनी जैन समाज को शिक्षित करने का, वो भी काम बहुत बड़ी मात्रा में आज उनकी प्रेरणा से चल रहा है। मैं मेरी ओर से, मेरी परिवार की ओर से, मेरी धर्मपत्नी चंद्रकला जी गंगवाल की ओर से उनके स्मृति को विनम्र भाव से श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ। आता यापुढील प्रस्तुती आहे सौ माया सुनील पखाले जैन, कारंजा घाडगे, वर्धा जिल्हा यांची. या अमरावती विद्यापीठाच्या गोल्ड मेडलिस्ट MA BEd आहेत. 10 वर्ष प्राध्यापिका म्हणून सेवा त्यांनी केलेली आहे. निरनिराळ्या साहित्यविषयक स्पर्धांमधून सतत प्रथम क्रमांकावर येत राहिल्या. गेल्या 10 वर्षांपासून स्वाध्याय संस्कार मंचच्या सान्निध्यात आल्यावर तिथेही त्यांच्या होम मिनिस्टरचं त्यांनी अजिंक्यपद सोडलं नाही. चांदखेडी राजस्थान येथे तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र याचे 2-4 नाही तर तब्बल 9 वेळा त्यांनी सुलेखन केलेलं आहे. म्हणजे शास्त्र हे हस्ताक्षरित केलेलं आहे. हायकू या जपानी काव्यछंदावर आधारित प्रतियोगितेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच प्राकृत विद्यापीठ रेवाडी हरियाणाच्या त्या स्नातक असून त्याही विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. अशी त्यांची धावती ओळख. सौ माया पखाले यांच्या आजच्या भाषणाचा विषय आहे अंतरीचे अरिहंत आर्यनंदी. अंतरीचे अरिहंत आर्यनंदी.
आदिब्रह्मा ऋषभनाथाचा प्रथम पुत्र भरताच्या नावावरून भारत हे नाव पडलेल्या आपल्या देशाच्या रत्नगर्भा वसुंधरेवर अनेक नररत्ने जन्माला आली. त्यापैकी 63 शलाका महापुरुषांच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेली ही वसुंधरा जगाच्या इतिहासात लक्षणीय ठरली. सर्व धर्मांमध्ये जैन श्रवण परंपरा अतिशय प्राचीन आहे. आचार्य आर्यनंदी म्हणजे या जैन श्रवण परंपरेला सकाळच्या साखर झोपेत पडलेले एक गोड स्वप्न आहे. आचार्यश्रींचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ढोरकीन नगरीत 28/2/1907 रोजी झाला. राग, द्वेष, मोह शांत करून, सर्व कषाय मंद करून, सर्व प्राणीमात्रांबद्दल खम्मामी सव्वजीवाणम सव्वे जीवा खमंतु मे मित्तिम मे सवभूदेसु वेरम मज्जम न केणवी अशी सुंदर प्रार्थना करणारे आर्यनंदी म्हणजे जणू काही अंतरीचे अरिहंतच होत. दिव्यत्वाचा स्पर्श झालेल्या या भव्यात्म्याच्या जीवनात त्यांना अन्यायाची चीड होती. मातापित्यांकडून त्यांच्या बालपणात जे केशर कस्तुरी संस्कार त्यांना मिळाले होते त्यानेच त्यांचा लौकिक जीवनाचा एक नितळ स्वच्छ पिंड बनला होता. 36 मूलगुणांचे पालन करताना 5 समिती 3 गुप्ती धारक महाराज हितमितप्रिय वचनांनीच खरे तर जीवनात यशस्वी होता येते हीच त्यांची भाषा समिती होय. जीवदयेचे मसीहा करुणेचा अवतार समजल्या जाणाऱ्या आर्यनंदींना मूक प्राण्यांबद्दल विशेष कणव होती. दुसऱ्याच्या हृदयांतरीची पीडा आणि तिची तीव्र जाणीव त्यांना होती. म्हणूनच बकरा बळी प्रथेला त्यांनी कायमचा आळा घातला. बकऱ्याला मातीत गाडण्यापेक्षा मला जमिनीत गड्डा करून पुरा असे जेव्हा ते म्हणाले त्यावेळी लोकांचे डोळे खाडकन उघडले. आचार्य आर्यनंदी म्हणजे जैन संस्कृतीच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. दुसऱ्यांना पदोपदी मदत करायची शिकवण त्यांना त्यांच्या मातेच्या दुधातूनच मिळाली होती. परस्परोपग्रहो जीवानाम या जैन बोधवाक्यावर त्यांच्या आयुष्याची संपूर्ण इमारतच उभी होती. स्वाध्याय परमतपहा तसेच तपसहा निर्जराश्च या तत्वार्थ सूत्राच्या उक्ती त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविल्या होत्या. समयसार भगवती आराधनाचा त्यांनी स्वाध्याय केलेला होता. मुनिधर्म हाच साधनेचा राजमार्ग आहे हे त्यांनी लवकरच ओळखले आणि तसाच अविरत प्रवास सुरू ठेवला. त्यांचे औदार्य, त्याग, चिकाटी, पापभीरू वृत्ती, समर्पण हे पैलू अद्वितीय आहेत. हजारो मैलांचा प्रवास करताना त्यांनी आपल्या इर्यापत शुद्धीचे इर्या समितीचे तंतोतंत पालन केले. 4 हात जमीन पाहून चालताना जीवांना अभयदान देण्याचे महत् कार्य या भव्यात्म्याने आजन्म स्वीकारले. मुनिजीवन, महाव्रत पालन, ज्ञानाचार, तपाचार, संयमाचार, वीर्याचार, कर्मनिर्जरा याविषयीची सखोल जाणीव त्यांना होती. परोपकार, समाज संघटन, जैन तीर्थांचे संरक्षण संवर्धन तसेच जैन धर्माचा प्रसार आणि प्रचार हेच त्यांचे ध्येय होते. आध्यात्मिक जीवनाचा काटेरी वज्रमय कठीण पण तितका शाश्वत हितकर नित्य असा मुनिपथ त्यांनी कुंथलगिरीला स्वीकारला. मुनिदीक्षेनंतर त्यांनी वेरूळ आणि नवागडला गुरुकुल स्थापन करून जैन संस्कारांचा वसा पुढे चालू ठेवला. आचार्य परमेष्ठींची 6 आवश्यके त्यांनी काटेकोरपणे पाळली. 3 गुप्तीचे तसेच षडरस त्याग करून आपली एशना समिती जबरदस्त सांभाळली. 46 दोष टाळून 32 अंतराय टाळून भक्ष अभक्ष विवेक सांभाळून आपली निर्दोष आहारचर्या त्यांनी केली. माझ्या वर्धा जिल्ह्यात ज्यावेळी ते आले होते तेव्हा त्यांनी लाखामोलाचा संदेश दिला. कुणाचेही दोष पाहण्यात आयुष्याचे क्षण वेचू नका. त्यांनी सम्यक दर्शनाचे 8 अंग, 3 मूर्तारहित, 6 अनायतन, 8 मदरहित अशा निर्मल सम्यक दर्शनाची प्रचिती त्यांच्या आचरणातून आपल्याला पदोपदी दिसून येते. शेवटी त्यांनी सल्लेखना घोषित केली नाही परंतु ती एक दिवस चालली. 7 फेब्रुवारी 2000ला त्यांनी शेवटचा उसाच्या रसाचा आहार घेतला आणि 8 फेब्रुवारी 2000ला आर्यनंदींचे समाधिमरण झाले. जैन अंतरिक्षातील हा अढळ ध्रुवतारा लौकांतिक देवांच्या रांगेत ऊर्ध्व लोकातील ब्रह्मस्वर्गात जाऊन स्थिरावला. आर्यनंदी महाराज म्हणजे समता साम्राज्याचे जणू चक्रवर्तीच होते. सर्वांप्रती समताभाव त्यांनी आयुष्यभर क्षणाक्षणाला जपला आणि जोपासला. मऊ मेणाहून दिसणारा हा संत मनाचा खंबीर होता. 1 कोटी रुपये जमा करण्याचा त्यांचा भगीरथ प्रयत्न, त्यांचे भारत भ्रमण, सात्विकता, वत्सलतेचे ते चालते बोलते विद्यापीठ होते. अशा पुण्यश्लोक आत्म्याच्या या पुण्य चरित्राला माझे शतशः अनंतोबार कोटी कोटी नमन वंदन अभिवादन. जैनम जयतु शासनम धर्मस्य मूलम दया.
जय जिनेंद्र. प्रस्तुत आहेत एक माजी प्रशासकीय अधिकारी, रंगकर्मी, लेखक, वाद्यनिर्माणकार इत्यादी बहुपेढी व्यक्तिमत्व, नागपूर निवासी श्री प्रमोद रुखब साहब भुसारी, तहसीलदार ते उपायुक्तपर्यंतचा सुखकारी कार्यप्रवास, महाविद्यालयीन काल ते आजपर्यंत लेखन, दिग्दर्शन, अभिनय या भूमिकेतून अनेक पुरस्कारांचे धनी. अनेक एकांकिकाचं लेखन त्यांनी केलं आहे. विदर्भ साहित्य संघ, बँकर्स स्पोर्ट्स क्लब, कलाभिनय दिल्ली, अभिनय नागपूर यांच्याकडून ॲवॉर्ड ऑफ ऑनर या उपाधीने ते सन्मानित आहेत. आता प्रमोदजी भुसारी आर्यनंदी संदर्भात एक व्हॉइस ॲक्टिंग स्टोरी आपल्याला सांगत आहे. ऐकूया. जैन तीर्थरक्षा शिरोमणी पूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिश्री हे त्यागाचे, तपस्येचे, धर्मनिष्ठेचे, समाजप्रेमाचे आणि तीर्थक्षेत्राचे रक्षण करणे व वृद्धिंगत करण्याचे मार्गदर्शन करणारे जैन विद्यापीठच आहे. जैन संस्कृतीला भव्य दिव्य आचार विचारांना समृद्ध करणारे प्रेषित आहेत. ओजस्वी वाणीने व्यक्त झालेले त्यांचे विचार आजही समाजात निनादत समाजाला आणि समस्त मानवी जीवनाला समृद्ध करीत आहेत. शंकरराव लक्ष्मणराव अहमिंद्र हे नाव घेऊन जगणारं हे व्यक्तित्व अतिशय प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व मानवतेची पताका हाती घेऊन समस्त समाजाला मार्दवाचा वर्षाव करीत गृहस्थाश्रमात राहून धर्माचरणानं एक एक उदाहरण जगासमोर ठेवत मानवी जीवन कसं उन्नत होईल यासाठी जीवाचं रान करीत होतं. सरकारी नोकरीत आपल्या शिस्तप्रिय प्रामाणिक कारकिर्दीनं ते सरकार दरबारीही लोकप्रिय झाले होते. त्यांच्याबद्दल अमीन साहेबांचे शब्द फार बोलके आहेत. ते त्यांच्या वडिलांना म्हणाले होते, कितना नेक दिल शेर बच्चा है, ये जरूर आपके जैसा ही ईमानदार और वफादार रहेगा. मुझे तो लगता है आगे चलकर ये कोई औलिया होगा. इसकी आंखों में मुझे औलिया जैसी चमक दिखती है. अल्लाह करे ये तुम्हारे कौम का ही नहीं सारे देश का नाम रोशन करेगा. त्यांचं तत्व होतं, नम्रतेनं अहंकाराला तडा जातो आणि पाषाणालाही पाझर फोडण्याची ताकद फक्त नम्रतेत असते. अजातशत्रू शंकरराव साऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असत. कदाचित या ओळीत त्यांनी त्यांच्या हृदयात कोरून ठेवल्या होत्या, साई इतना ही दे मुझे जामे परिवार समा जाए, मैं भी भूखा ना रहूं साधू न भूका जाए. कालसा येथे बकऱ्यांच्या बळी देण्याच्या प्रथेच्या विरोधात त्यांनी निर्वाळा दिला होता की कोणत्याही धर्माचे शास्त्रात बकरे बळी देण्याचे समर्थन केले जात नाही. अशातच एका बाईच्या अंगात देवी आली आणि ती बाई म्हणाली, मला नैवेद्य पाहिजे, मला नैवेद्य पाहिजे. महाराज म्हणाले, मिळणार नाही. अरे माणसा मी तुझी आई आहे हे तुला कसं कळत नाही. तू आई आहेस. कुणाची? मी 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 साऱ्या जगाची आई आहे. आई, या जगात माणसे, पशुपक्षी हे सगळेच आलेत ना ग. अरे तुला एवढंही कसं कळत नाही. मग या बकऱ्यांची देखील तू आईच नाही का? आणि लेकरांचा बळी कोणती आई घेते ग? बंधूंनो, आपण देवीला गुळ मलिद्याचा नैवेद्य चढवूया. आणि ही जर खरोखरची देवी असेल तर कापूरपुडा पेटवून तिच्या हातावर ठेवूया.
त्या बाईनं हे वाक्य ऐकताच तिच्या अंगातली देवी निघून गेली, नाहीशी झाली. आणि त्यानंतर कुणाच्याच अंगात कधीही देवी देवता आल्या नाहीत. मुनिश्री आर्यनंदी हे नाम घेऊन जैन समाजास, मानवी समाजास आणि समस्त जगतास सन्मार्ग दाखवणारा तेजाचा सुवर्ण किरण आता अस्तित्वात आला होता. पुढे या किरणानं समस्त समाज तेजांकित करून विश्वात ज्ञान तेजोवलय म्हणून आपले एक स्थान अढळ केले होते. आणि त्याच प्रकाशमान वाटेवर आज समाज अधिक उन्नत वाटचाल करीत आहे. तीर्थक्षेत्र रक्षण आणि तीर्थक्षेत्रांचे समृद्ध पुनर्निर्माण करण्यास दिगंबर जैन समाज त्यांच्या शिकवणीनं अधिक जोरकस पण संयमी वाटचाल करीत आहे. अशा गुरुवर आचार्य श्री आर्यनंदी मुनी महाराजांना नमोस्तु, नमोस्तु, नमोस्तु. आता येत आहेत सौ वैशाली नितीनजी नखाते, नागपूर निवासिनी, अध्यक्षा महावीर वुमन्स क्लब आणि आय केअर सायंटिफिक ऑप्टिकल या प्रसिद्ध आस्थापनाच्या त्या संचालिका. आपण निरंतर गुरुसेवा, समाजकार्य तसेच धार्मिक आयोजनात सक्रिय भाग घेऊन कार्यपूर्तीसाठी सदैव तत्पर असता. आपण आचार्य गुप्तिनंदी गुरुदेवांच्या परमशिष्या आहात. मधुर कंठ व मधाळ शब्दसंपदा आणि त्यामुळे हुकमी मंचसंचालन हे गुण आपणास गुरुकृपेनेच प्राप्त झाले आहेत. विविध पंचकल्याणकात तुम्ही शची इंद्रायणी, धनश्री इंद्रायणी होऊन धर्मलाभ आणि भाग्यलाभ प्राप्त केला आहे. बंधुभगिनींनो, सौ वैशाली नितीनजी नखाते आता आपणास आचार्य आर्यनंदीचे जीवन व घडलेली पंचाश्चर्ये याविषयी सांगत आहेत. आचार्य आर्यनंदी महाराजांचे जीवन आणि समाजात घडलेले पंचाश्चर्ये. ध्येय वेड्या वादळाचे गोडवे आज गाता आहे, हरवले ते रत्न आता चालतो मी वाटा आहे. लांब होते क्षितिजे तरीही सोडला ना श्वास तू, एक एका जनास धरली धर्माची कास तू. आचार्य आर्यनंदी महाराजांचा जन्म झाला तेव्हापासूनच पंचाश्चर्याची सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. 7 अपत्यांच्या वियोगानंतर आयुष्यमान पुत्राचा जन्म होतो आणि त्या बालकाने तीर्थंकरांप्रमाणे अबोध जनतेचे धर्मप्रबोधन करणे हे आश्चर्यच नव्हे काय. आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरी धर्मसिद्धांत आणि कर्मसिद्धांत यावर अढळ विश्वास होता. बालपणापासूनच धार्मिकतेच्या आणि प्रामाणिकपणाच्या छताखाली झालेल्या संस्कारांमुळे लहान वयातच शंकररावांना प्रगल्भ विचारांचे वरदान होते. अहिंसा हा जीवनाचा आधारस्तंभ आहे ही दृढ इच्छा सर्वच जैनांची असते, पण ती इतरांना पटवून देणे ऐरेगऱ्यांचे काम नाही. तत्वदृष्टी, संपन्नता आणि निर्भयता यांचा आधार घेऊन त्यांनी प्रत्येक वेळी पशुहत्या आणि बळी या प्रथांना बंद करण्याचे कार्य कुठल्याही कटुतीशिवाय केले. हेच कार्य इतके महत्त्वपूर्ण आहे की त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असता. कठीणात कठीण समस्येचे निवारण अचूकपणे कसे करावे याचे कसब त्यांच्या ठिकाणी होते. कट्टर मुनिविरोधी श्रावकांच्या मध्ये त्यांच्या प्रवचनांनी उत्तर भारतात असंख्य भाविक जोडले. हे सुद्धा पंचाश्चर्यासारखे आश्चर्यच होते. जैन मुलामुलींचे शिक्षण हा त्यांच्या सर्वकाळ जिव्हाळ्याचा विषय. गृहस्थावस्थेत असल्यापासूनच आश्रमशाळा आणि धार्मिक शिक्षणाबरोबरच अर्थार्जनाच्या दृष्टीने लौकिक शिक्षण हा त्यांच्या श्रद्धेचा विषय. एक वेगळीच आस्था होती त्यांना याच्याबद्दल. म्हणूनच दीक्षा घेतल्याच्या नंतर वेरूळ हे त्यांचे जणू माहेरघरच बनले होते.
अहर्निश आश्रमातील विद्यार्थी, त्यांची सोय आणि शिक्षण हा विचार कधीही त्यांच्या मनातून गेला नाही. यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती हाडामासांचा देह असणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाने करावे हे खरंच आश्चर्यकारक आहे. अदम्य श्रद्धा, संपूर्ण समर्पण आणि पराकोटीची चिकाटी ह्याच गुणांवर मोहित होऊन आचार्य समंतभद्र यांनी तीर्थक्षेत्र रक्षा कमिटीसाठी 1 कोटीचा निधी जमवण्याचे महत्त्वाचे कार्य मोठ्या अपेक्षेने त्यांच्यासमोर टाकले. गुरूंनी संकल्प सोडावा आणि शिष्याने अक्षरशः जीवाचे रान करून संकल्पपूर्ती करावी असा शिष्योत्तम होणे नाही, या वचनासाठी आयुष्य वेचणे हे उदाहरण म्हणजे मोठेच आश्चर्य आहे ना. समाजाच्या हिताच्या गोष्टी करणे फार सोपे आहे, पण समाजित सर्वोपरी ठेवून आपले आत्महित पणास लावणे हे पूज्य आर्यानंदीच करून गेले. स्वहितवाळ म्हणजेच सैतवाळ या समाजात जन्म झाला. समाजाच्या तात्कालीन परिस्थितीची पूर्ण जाणीव आणि समज त्यांना होती. त्यांच्या वर्तमान स्थितीला सुधारावायचे असेल तर नेमके काय करावे याबद्दल सर्व आराखडे योजना डोक्यात तयार होत्या. त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय पावले उचलायचे याचासुद्धा विचार होता. ऐन दीक्षेच्या वेळी समाज बांधवांकडूनच आहार घ्यायचा नाही असा विषय निघाला तर ठामपणे स्वतःची भूमिका मांडली. जोपर्यंत तळागाळातील गरीब व अज्ञानी अशा संपूर्ण जैन समाजाला समांतर पातळीवर आणून अज्ञानामुळे मिथ्यात्वाला जोपासणाऱ्या या समाजाला मूळ परंपरेशी जोडणार नाही तोवर माझा दीक्षा घेण्याचा उद्देश सफलच होत नाही. त्यासाठी मी सर्व जैन बांधवांकडे आहार घेईनच या अटीवर त्यांनी दीक्षा घेतली. समाजाच्या उत्थानासाठी माझ्या शरीरात जीव असेपर्यंत प्रयत्न करीन हा त्यांचा संकल्पच होता. असे गुरु भेटल्यावर सैतवा समाजाचे भाग्य न जागले तरच आश्चर्य होते. गुरुदेवांनी संघटनात्मक कार्याची उपयोगिता सिद्ध केली. समर्पित कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्याकडून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण कार्य करून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावं हा त्यांचा मंत्र स्त्री पुरुष सगळ्यांपर्यंत पोहोचला. आज सगळ्या भारतवर्षात पसरलेल्या समाजाला दिमाखाने सर्वत्र वर्चस्व गाजवताना पाहून आपसुकच डोळे पाणावतात आणि गुरुदेवांबद्दलची श्रद्धा अधिकच दृढ होते. काळाची गरज ओळखून त्यांनी योग्य वेळीत हात दिल्याने त्या मिथ्यात्वाच्या जाळातून आम्ही लवकर बाहेर आलो. गुरुदेव समाजासाठी तीर्थंकरांप्रमाणेच उपकारी आहेत. खरेच गुरुदेव म्हणजे समाजासाठी पंचाश्चर्यच आहेत. पुष्पवृष्टी, जयकार, सुगंधी पवन, सुमधुर संगीत ही अरिहंतांची आश्चर्य असतील तर आर्यानंदी महाराजांचे जीवन हे जैन जनतेसाठी पंचाश्चर्यच आहेत. शांती सुधेच्या मधुरा स्वादा